सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। नाशिक शहरातील वडाळा गाव इथं अनेक वर्षांपासून पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे। अनेक नगरसेवक येऊन सत्ता भोगून गेलेत आणि भोगत पण आहेत, तरी देखील हा प्रश्न काही सुटला नाहीये। वडाळा गाव इथल्या काही भागात मुबलक पाणी तर काही भागात एकदमच कमी दाबानं पाणी, असं का, असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जातोय। वडाळा गाव येथील माळी गल्ली, संजेरी मार्ग, KBS शाळा या परिसरात मुबलक पाणी येतं, परंतु इथली लोक पाण्याचा अपव्यय करताना दिसतात। तसंच सल्ली पॉइंट, रामोशीवाडा, कोळीवाडा, गरीब नवाज कॉलनी, गणेशनगर, राजवाडा इथं कमी दाबानं तसंच दूषित पाणी पुरवठा होत आहे। जलकुंभातून येणाऱ्या पाईपलाईन देखील काही ठिकाणी लिकेज असल्यानं पाणी तर वाया जातच, परंतु त्यामुळे दूषित पाणी पुरवठाही होत आहे। राजू नगरातील चड्डा पार्क इथून 2, नवदुर्गा जलकुंभ, पांडव नगरी 3, गांधीनगर जलकुंभ 4, वडाळा गाव जलकुंभ, वडाळा गाव जलकुंभ, राजूनगर येथील चड्डा पार्क इथून अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे इथले नागरिक त्रस्त झाले। नमस्कार, मी ईश्वर पवार। तुम्ही बघू शकता आता काही दिवसापासून पाणी टंचाई चालू आहे आणि वडाळ्यामध्ये अर्ध्या काही साईडला ना पाण्याची खूप समस्या चालू आहे आणि काही ठिकाणी पाणी येत नाही, तर लोकांना पण आम्ही सांगतोय का पाणी वेस्ट घालू नका। लोक सरसपणे रस्त्यावरती कपडे वगैरे धुत आहे, गाड्यावर धुत आहे। आम्ही त्यांना वारंवार विनंती केली का ठीक आहे पाणी वेस्ट घालू नका, त्यांच्यामुळे आमच्या काही भागामध्ये पण पाणी येत नाहीये। का या पाण्याचं काहीतरी विल्हेवाट लावली पाहिजे आणि कॉर्पोरेशन यांच्यावरती काहीतरी दंड टाकलं पाहिजे, नाही का, एवढी फक्त आपली अपेक्षा आहे। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112 नाशिक।